यानंतर बघूयात आताच्या घडीची एक मोठी बातमी येते। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी जेल बाहेर आलेली आहे। काल जामीन मिळाल्यानंतर तेजवानी आज जेल बाहेर आलेली आहे। 2 लाखांच्या जात मुचलक्यावर तेजवानीला जामीन मिळालेला आहे। झी 24 तासनं हे सगळं मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण उघडकीला आणलेलं होतं आणि त्यानंतर शीतल तेजवानीला अटक झालेली होती आणि तिला काल जामीन मंजूर झाला होता। आज अखेर शीतल तेजवानी जेल बाहेर आलेली आहे। काल जामीन मंजूर झाला। 2 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर शीतल तेजवानीला जामीन मिळाला। झी 24 तासने हे सगळं प्रकरण उघडकीला आणलेलं होतं। कशा पद्धतीनं वटमुक्त्यार पत्र करण्यात आलं, सरकारची जमीन परस्पर कशा पद्धतीनं अमेडिया कंपनीला विकण्याचा प्रयत्न शीतल तेजवानीनं केलेला होता। मूळ जे वतनदार आहेत त्यांना कशा पद्धतीनं त्यांचे सगळे वटमुक्त्यार पत्र करण्यात आलेले होते, हे सगळं झी 24 तासनं समोर आणलेलं होतं, महाराष्ट्रासमोर आणलेलं होतं आणि त्यानंतर कारवाई होत शीतल तेजवानीला अटक झालेली होती। काल शीतल तेजवानीला उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला। 2 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आणि आज शीतल तेजवानी जेल बाहेर आलेली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत। होय, बरोबर। आज दुपारी 12 वाजता शीतल तेजवानीच्या वकिलांनी इथल्या कोर्टामध्ये तो जात मुचलक्याची रक्कम भरली। त्यानंतर तिथनं ते ऑर्डर घेतली आणि लगेच महिला कारागृहात जमा करून लगेच तिला सोडून पण घेऊन गेलेले। पण तिला या काळात जामीन झाल्यानंतर ते एकदम गुपचूप आपण प्रयत्न केला तिचा पाठलाग करण्याचा, पण ती लगेच निघूनही गेली आणि ती आता पुण्याच्या हद्दीत राहता येणार नाही, कारण कोर्टाने तसा मनाई आदेश दिलेला आहे। कारण तिने गुन्हा घडलेला आहे सगळं पुण्याच्या हद्दीत, मुंडा जमीन प्रकरण। त्यामुळे जोपर्यंत पोलीस परवानगी देत नाही, जेव्हा केव्हा पोलीस तिला बोलावतील तेव्हा तिला चौकशीसाठी पोलिसांना तपासात सहकार्य करावं लागणार आहे, हजर व्हावं लागणार आहे। अशा सगळ्या अटी शर्तींवर अखेर तिला तब्बल 6 महिन्यांनी म्हणजे 3 डिसेंबरला तिला अटक झाली होती। त्यानंतर आज 9 जून आहे, यानंतर आज तिला जामीन मिळालाय। त्याच्यामुळे आता जामीन बाहेर आल्यानंतर आणखीन ती काही वेगळे खेळी खेळते का याच्यावर आपलं ऑब्व्हियसली लक्ष असणार आहे। पण ही केस एकदम फुलप्रूफ राहण्यासाठी ही 24 तास सातत्याने पाठपुरावा करताना यापुढे या केसचा पाठपुरावा करत राहील। अगदी धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।